नमस्कार ऑल ऑफ यू. परत एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्या दास ऑफिसर अकॅडमीमध्ये. तर आपली परीक्षा पूर्व म्हणजे प्रिलिम्स प्री आणि मुख्य म्हणजे मेन्स या दोन भागामध्ये होणार आहे. महाराष्ट्रात सर्वात पहिले आपणच सांगितलं होतं आणि नंतर सर्वत्र कॉपी पेस्ट झालं होतं. आता हे मी असं का सांगतोय, कारण आमची पण मेहनत आहे तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ठीक आहे. तर आता आपली पूर्व आणि मुख्य या दोन भागामध्ये परीक्षा होणार आहे. त्यामुळे दोन्ही टप्प्याला अतिशय महत्वाचं आहे. पूर्वला तेवढंच महत्व आहे जेवढं मेन्सला महत्व आहे. पूर्व म्हणजे काय असते? पूर्व म्हणजे फक्त एक कट ऑफ पार करणे असते. म्हणजे तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्स मिळवावे लागतात पूर्वमध्ये. आता मी असा विचार करतोय की माझ्यासमोर जो व्हिडिओ बघणारे आहे तर ते 10वी नंतर डिप्लोमा झालेले आहे. म्हणजे त्यांना एमपीसीचं अबक सुद्धा माहिती नाही, एबीसीडी सुद्धा माहिती नाही. अशा लोकांना मी गृहीत धरून हा व्हिडिओ बनवतोय आणि तुमच्या समोर हे सगळं मांडत आहोत. तुम्हाला सगळं मी बेसिक पासून स्टार्टिंग पासून एमपीसी काय आहे, पूर्व काय आहे, प्रिलिम्स काय आहे, इथून तर मेन्स, मग नंतर इंटरव्ह्यू असते का, आपली परीक्षा कशी होणार, नियोजन कसं असायला पाहिजे, स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, विषय कोणते असतात, बुक्स कोणते वाचायला पाहिजेत, क्लास लावायला पाहिजेत की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. तर पूर्व आणि मुख्य या दोन टप्प्यामध्ये आपली परीक्षा होत आहे. त्यामुळे पूर्वला जेवढा वेटेज आहे तेवढाच मेन्सला वेटेज आहे. परंतु मेन्सचा वेटेज जो आहे तर तो मेरिटचा आहे, नाही की मार्क्सचा. म्हणजे तुम्ही फक्त आता पूर्वमध्ये काय असते, तुम्हाला कट ऑफ रेंजचे मार्क्स मिळवावे लागतात. कट ऑफ रेंज म्हणजे काय? समजा 100 प्रश्न 100 गुणांचा पेपर असला तर एका जागेसाठी 12 विद्यार्थी किंवा 16 विद्यार्थी घेतात. ते समजा मिनिमम समजू आपण एका जागेसाठी 12 विद्यार्थी घेतले त्यांनी. किती? 12 विद्यार्थी. तर समजा इथे 10 जागा आहे तर 120 लोकांना मेन्स साठी क्वालिफाय करेल, मुख्यसाठी. ठीक आहे. तर जागा किती आहे? 10. आणि मेन्सला मुख्य परीक्षेला किती लोक आहे? 120. त्यामुळे तुम्ही इथं समजून घ्या, जी प्रिलिम्स आहे ती फक्त कट ऑफ रेंज पार करणारी आहे, नाही की मेरिट लिस्ट मध्येच आलं पाहिजे असं अजिबात नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला तेवढे कट ऑफचे मार्क्स मिळाले, त्याच्यापेक्षा 0.25 जर मार्क्स जास्त असले तर तुम्ही मेन्सला बसतात आणि त्या मार्क्सचा काहीच हिशोब नसते. तुमच्या फक्त मुख्य परीक्षेच्या मेन्सच्या मार्क्सचा तिथं हिशोब असते, त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होत असते. बाकी टॉपचे विद्यार्थी, मेन्सचे जे मार्क्स मिळवणारे टॉपचे विद्यार्थी असतात ते जीएमएल म्हणजे जनरल मेरिट लिस्ट मध्ये दिसतात. ठीक आहे. आता ही झाली प्रोसेस. आता तुम्हाला म्हटलं मी आपला कृषी सेवक म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी एमपीसी कडे गेलेली आहे. मी ऍक्च्युली हे सगळे अपडेट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पहिलेच पोहोचवत असतो. आपला टेलिग्राम चॅनल तुम्हाला मी जस्ट एकदा दाखवून देतो. हे वेटरनरी वाले आहे. हे आपले जे पशुधन पर्यवेक्षकचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल आहे. हे दास ऑफिसर्स आहे ज्यांना इतर सर्व परीक्षेची एमपीसी तयारी करायची त्यांच्यासाठी. हे दास कृषी आहे, म्हणजे हे फक्त कृषी सेवक, ग्रामसेवक यांच्यासाठी स्पेशल बनवलेलं चॅनल आहे. ठीक आहे. तर याची लिंक कुठे मिळेल तुम्हाला? डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. महत्वाचं म्हणजे आता आपली परीक्षा होणार आहे पूर्व आणि मुख्यमध्ये. तर आपल्याला काय समजायला पाहिजे, आपल्याजवळ काय काय आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. तर आपली परीक्षा अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपली परीक्षा पूर्व मुख्यमध्ये होणार असं मी तुम्हाला सांगितलंच होतं. परंतु हे पण सांगितलं होतं संयुक्त गट क ची जी पूर्व परीक्षा आहे 25 ऑक्टोबरची, त्या पूर्व परीक्षेमध्ये आपली पूर्व परीक्षा होणार. जर मागणीपत्र आपलं एमपीसी कडे गेलं आणि एमपीसीने एक नोटिफिकेशन दिलं, जसं तलाठीचं नोटिफिकेशन दिलं होतं त्याचप्रमाणे आपलं जागेचं नोटिफिकेशन दिलं की सहाय्यक कृषी अधिकारी एवढ्या एवढ्या जागा. तसं जर नोटिफिकेशन आलं की आपल्याला 8-15 दिवस फॉर्म भरण्यासाठी देतात, अजून डिप्लोमावाल्यांचा फॉर्म सबमिट झालेला नाही. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तो फॉर्म सबमिट झाल्यानंतर मग परीक्षा आपली कोणती असणार? 25 ऑक्टोबरची. मी काय म्हटलं तुम्हाला? संयुक्त गट क पूर्व परीक्षा यामध्येच आपली पूर्व परीक्षा टाकलेली आहे. 5 मे 2026चं परिपत्रक आहे. त्या दिवसाचं अजून एक परिपत्रक आहे. त्या सगळ्या परिपत्रकानुसार आता तर मग आमच्याकडे दिवस किती आहे, मग नियोजन काय करायला पाहिजे ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर बघा, मी तुम्हाला काय म्हटलं, संयुक्त गट क ची जी पूर्व परीक्षा आहे त्यामध्ये आपली पूर्व परीक्षा होणार आहे. नंतर मग मुख्य परीक्षाचं काय पुढे बोलतोच मी. तर आता आपली जी पूर्व आणि मुख्य होणार आहे
पूर्व आणि मुख्य, तर याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य होणार आहे. याच्यामध्ये आपण पूर्व परीक्षा बघू, कारण पूर्व परीक्षा आता आपल्या समोर आहे. ठीक आहे. तर पूर्व परीक्षेचा हा सगळा सिलेबस आहे. हा सगळा सिलेबस आहे. किती प्रश्न विचारतात ते सगळं आपण इथं क्लिअर कट दिलेलं आहे. आता मूळतः इथे गणित विषयावर किती प्रश्न विचारले जातात ते बघा. गणितवर असतात 10 प्रश्न आणि बुद्धिमत्तावर असतात 10 प्रश्न. असे टोटल 20 प्रश्न विचारले जातात गणित बुद्धिमत्ता या विषयावर. नंतर विज्ञान या विषयावर 15 प्रश्न विचारले जातात. नंतर राज्यशास्त्र या विषयावर 15 प्रश्न विचारले जातात. नंतर अर्थशास्त्र या विषयावर 15 आणि नंतर चालू घडामोडी या विषयावर 15. असे टोटल हा जो 15-15चा टप्पा आहे तो 15 चोक 60चा आहे. 15 चोक 60चा आहे. कितीचा? 60 मार्क्सचा. त्याच्यानंतर इतिहास आणि भूगोल याच्यावर 10 प्रश्न विचारले जातात. 10 याच्यावर 10 प्रश्न. आता तुम्हाला वाटत असेल की इतिहास आणि भूगोल कमी प्रश्न असतात, कमी मार्क्स असतात, परंतु यामध्ये मार्क्स घेणं खूप सोपं आहे. भूगोलात इतिहासात थोडा अवघड, पण भूगोलात मार्क्स घेणं खूप सोपं आहे. त्यामुळे या भूगोलामध्ये 7 ते 8 प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर असतात. इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, समाज सुधारक यावर प्रश्न असतात. आता तुम्हाला करायचं काय? आता तुम्हाला हे जे टॉपचे विषय दिसतात 15 चोक 60 वाले, जर तुमचं कितीही चांगली तयारी असली तरी तुम्ही 45 पर्यंत इथं मजल मारू शकता. पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळत नाही. राज्यशास्त्रामध्ये एखादा, विज्ञानामध्ये 2 प्रश्न असे असतात ते सुटतच नाही. राज्यशास्त्रामध्ये एखादा प्रश्न असतात सुटतच नाही. नंतर अर्थशास्त्रामध्ये पण असंच आहे, एखादा प्रश्न असतात सुटतच नाही. नंतर चालू घडामोडीमध्ये 2-3 प्रश्न असे असतात की आपल्या अभ्यासाच्या बाहेरचेच असतात. जनरली आपण आपल्या चालू घडामोडीमध्ये नेहमीचे जे पुस्तक वापरतो त्याच्यामध्ये दिसतच नाही. त्यामुळे आपण 1-1, 2-2 मार्क्स जरी सोडले तरी आपल्याला एक जवळपास 45-50 पर्यंत मार्क्स मिळवता येते नाही असं म्हणत नाही मी, पण 45-50 पर्यंत. तुमचा कट ऑफ किती राहतील मी तुम्हाला अगोदर सांगतो. आपले जवळपास मागच्या वर्षी एक 60,000, आपण 50 ते 60,000 अर्ज असे समजून घेऊ. ठीक आहे. 60,000 अर्ज आलेत, तर 60,000 या वर्षी अर्ज येऊ शकते, जास्त येतील पण कमी नाही. ठीक आहे. तर या 60,000 अर्जामध्ये किती आपण मिनिमम पकडतोय, आता मिनिमम 60,000 या अर्जामध्ये आता 12च्या जर रेशोने घेतले त्यांनी, कितीच्या? 12च्या. 12च्या जर रेशोने घेतले, दुसऱ्या इमेजवर जाऊ आपण. 12च्या जर रेशोने घेतले तर किती होतील ते बघा. हा, आता एका जागेसाठी मी काय म्हणतो, मुख्य परीक्षेमध्ये एका जागेसाठी तर आपल्याला समजा मिनिमम जागा पकडू आपण. खूप काय अशा हाय लेवलचं आणि खूप वास्तविकतेला सोडून नियोजन कधीच करायचं नाही. ठीक आहे. त्यामुळे आपण काय पकडायचंय, सध्या आपल्याला पकडायचं आहे 2,000 जागा पकडू आपण. मिनिमम 2,000 जागा पकडू. आपला नवीन आकृतीबंधानुसार आपल्या जवळपास 2,000 प्लस जागा येतील, मिनिमम 2,000 जागा पकडू. 2,000 जागा, आणि मी काय म्हटलं तुम्हाला, एका जागेसाठी 12 लोकांना बोलवतात. बरोबर. हे 1200, 1200, 1200, 12×2 = 24. किती झाले? 24,000 लोकांना बोलावेल मुख्य परीक्षेसाठी. जागा किती, अर्ज किती आलेत? 60,000. अर्ज किती आले? 60,000 मिनिमम पकडले ना. अर्ज आले 60,000, जवळपास 24,000 लोकांना मुख्य परीक्षेसाठी बोलवलेलं राहणार. बरोबर. आता तुमचा जो कटाप राहतील तर तो जवळपास 50च्या 40-50च्या 40. आता ऍक्च्युली ते डिफिकल्टीवर असते. तुमच्या प्रिलिम्सच्या पूर्व परीक्षेचा जो पेपर डिफिकल्ट असला तर तो कमीवर जाते. तरी आपण एक 40-45 पकडू. 40 जरी मिनिमम पकडलंय, 40 तर तुमचे 40 जे मार्क्स आहेत ते याच विषयावर येतात जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर. या टॉपचे 4 विषय याच्यावर, कारण 60 मार्काचा विषय आहे, इथंच तुमचे 40 मार्क्स येतात. पण इथंच तुम्हाला 40 मार्क्स मिळेल असंही नाही. त्यामुळे तुम्हाला गणित बुद्धिमत्तावर सुद्धा आणि 40च कट ऑफ लागेल असंही नाही, 50 पण लागू शकते. मग आपण 50 पण गृहीत धरू शकतो. सध्या अंदाजच घेता, गृहीतच धरता. आणि मागच्या सगळ्या माझ्या एक 13-14 वर्षाच्या अनुभवावरून आणि ह्या सगळ्या मागच्या वर्षीचा कट ऑफ, मागच्या वर्षीचं नियोजन काय होतं, किती अर्ज आले होते, त्या सगळ्या याच्यावरून मी तुम्हाला हे सांगत आहोत. हवेत लाता मारत नाही. ठीक आहे. आता जर 50चा आपण कट ऑफ पकडला, 50चा कट ऑफ, तर आपल्याला माहित आहे का, इथे पण आपल्याला जवळपास 4 प्रश्न बरोबर आणावे लागतात. अवघड आहे इतिहासामध्ये 4-5 प्रश्न बरोबर आणणं. इथे आपल्याला 60 प्रश्न बरोबर आणावे लागतात. 6×4 = 10.
इथे गणित बुद्धिमत्तामध्ये ज्याचं चांगलं आहे त्याला मिळेल मार्क्स 15 पर्यंत, म्हणजे 15 प्रश्न बरोबर येतील, 15 पर्यंत मार्क्स मिळेल. परंतु बाकी विषयाकडे दुर्लक्ष होतील, कारण टाइम वेस्ट, खूप टाइम पास होते इथे आपल्या गणित बुद्धिमत्तामध्ये. त्यामुळे 15 मिळेलच, 15ची अपेक्षा ठेवूच नका. तुम्ही 10 जरी मिळाले, तुम्हाला मिनिमम 10 जरी मिळाले तरी इनफ आहे. काय म्हणतो, मिनिमम 10 जरी मिळाले तरी इनफ आहे. आणि इकडे हे 6 4 10 आणि हे 10 20 झाले, आणि इकडे तुम्हाला 40 म्हणजे 60. इथं आपण किती मिनिमम पकडले, 40 या 4 विषयामध्ये. आणि हे 10 आणि हे 10 20 20 आणि 40 60. हा तुमचा टार्गेट असायला पाहिजे. 60 मार्क्स मला मिळाले पाहिजेत प्रिलिम्स मध्ये, आणि 60 मार्क्सच्या दृष्टिकोनात तुमचं स्ट्रॅटेजी पाहिजे. मग तुम्ही असं म्हणता सर मला 70 पण मिळाले पाहिजेत. हा, तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवू शकता 70च्या येणं, परंतु तिकडं मेन्स आहे तुमची वाट पाहत. तुम्हाला मेन्सला किती वेळ दिलेला असतो, आणि तुम्ही तर 90 जरी मार्क्स मिळाले तरी काही व्हॅल्यू नाही. तुम्हाला जर तुमचा कट ऑफ लागला 40चा आणि तुम्हाला 90 जरी मार्क्स मिळाले तर काही व्हॅल्यू नाही. 40 वाला आहे तुमच्यासारखाच, 90 वाला आहे तुमच्यासारखाच. हा, तुम्हाला मार्क्स कुठे मिळवावे लागेल, मेन्स मध्ये, मुख्यमध्ये. ठीक आहे, त्या मेरिट लिस्टनुसार तुम्हाला जर 40 मार्क्स आले, त्या 40 वाल्याला जर 90 मार्क्स आले तर तो लागून जातील. काय म्हणतो मी, तो लागून जातील. 40 वाला मुख्य परीक्षेमध्ये जर 90 वर पोहोचला तर तो लागून जाईल. तुमचं काही अर्थ राहणार नाही पूर्व परीक्षेमध्ये. त्यामुळे इथं एक ऍव्हरेज रेंज ठेवायची. तुमची पूर्व निघालीच पाहिजे, 60 मार्क्स मिळालेच पाहिजे, अशी ऍव्हरेज रेंज ठेवायची. त्यानुसार तुम्ही वाटचाल करायची. आता मी तुम्हाला सांगितले तर गणित बुद्धिमत्ता, विज्ञान हे सगळ्या विषयामध्ये किती किती प्रश्न येणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम मार्क्स किती मिळवायला पाहिजेत, हे सगळं झालं आपलं पूर्व परीक्षेचं. झालं पूर्व परीक्षेचं. आता अशीच आपली एक बॅच पण आहे, मी तुम्हाला बॅच बद्दल नंतर सांगतो. आता आपण मुख्य परीक्षेकडे येऊ. आपल्या मुख्य परीक्षेकडे येऊ. हे आपले नदी प्रणाली घेणारे ओंकार सर आहे, हे पण आपल्याकडे शिकवतात. हे आपण आकृतिबंधाविषयी एक व्हिडिओ टाकला होता, हे बॅच संबंधी आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी पॉज करायचं आणि बॅच पूर्व परीक्षेची घेऊ शकता. परत मुख्य परीक्षेची सुद्धा बॅच आहे आपली. हे पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज आहे, टेस्ट सिरीज पण तुम्ही घेऊ शकता. हे डेली टेस्ट आहे, 89 रुपयामध्ये रोज 20 प्रश्नांचा सराव असते. आणि हे अजून तुम्हाला एक दाखवायचं. हा, आता हे आहे आपली पूर्व आणि मुख्य परीक्षा, कृषी सेवक साठीची पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेची तयारी इथं करून मिळते 2999 मध्ये. ठीक आहे. आता बाकी मी इथं थोडं जास्त सांगत नाही, कारण असं तुम्हाला असंही वाटते मास्टर प्रमोशन जास्त करत आहे, त्यामुळे प्रमोशन मी करत नाही. तुम्हाला सांगतो आपल्याकडे पण असं चालू आहे. ठीक आहे, डन. ज्याला पाहिजे त्यांनी या नंबरवरती कॉल करायचं. ऍप्लिकेशन दास ऑफिसर अकॅडमी आहे. बाकी सगळे फीचर वगैरे पॉज करून वाचून घ्यायचे. आपण मेन आपल्या टार्गेट कळवू. आपलं पूर्व परीक्षा झालंय, आता आपल्याला मुख्य परीक्षेचं काय करायचं, आपण पूर्व परीक्षेचं आता करणार आहोत. आता तुम्हाला हे समजायला पाहिजे. आता तुम्हाला एवढं माहित झालंय आपली पूर्व परीक्षा होणार आणि मुख्य परीक्षा होणार, तर मी आता अभ्यास कसा करायला पाहिजे, पूर्वचा अभ्यास करू, फक्त पूर्वचा अभ्यास करू, की मेनचा सुद्धा अभ्यास करू सोबत सोबत. तर मी तुम्हाला इथं थोडं सांगतोय बघा. फक्त पूर्वचा अभ्यास करू का, की पूर्वसोबत मेन्सचा पण अभ्यास करू. तर तुम्हाला हा 2 प्रश्न पडले असेल, तर तुम्ही काय करायला पाहिजे, फक्त पूर्वचा जर अभ्यास केला, मी तुमची कंडिशन कशी होतील, मार्क्स चांगले मिळेल तुम्हाला, पूर्व निघून जातील. पण मेन्सला तुम्हाला किती वेळ राहणार, तर मेन्सला ऑक्टोबरमध्ये 25 ऑक्टोबरला समजा आपली प्रिलिम झाली, मला वाटत नाही पर्सनली की आपली 25 ऑक्टोबरला प्रिलिम्स होईल. आता मग असं काय म्हणत आहे सर तुम्ही, कारण बाकी संवर्गाच्या सुद्धा परीक्षा गट क मध्ये टाकलेल्या आहे, संयुक्त पूर्व परीक्षा गट क जी 25 ऑक्टोबरची आहे त्यामध्ये. त्यामुळे बाकीचे सुद्धा नोटिफिकेशन जसे तलाठीचे येतात तसेच येणार आहे. आपले कृषी सेवक म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी सुद्धा, पशुधन पर्यवेक्षक किंवा मग इतर सगळ्या टेक्निकल नॉन टेक्निकलच्या सुद्धा जाहिराती. तर त्यामुळे त्याला वेळ लागेल. अजून मुख्य परीक्षेचा आपला अभ्यासक्रम यायचा आहे. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल अजून बोलतोय मी. आता फक्त पूर्व करायची का मुख्य करायची, तर पूर्व नंतर मेन्सला आपली डिसेंबरमध्ये मेन्स आहे. ऑक्टोबर नंतर काय नोव्हेंबर डिसेंबर 2 महिने मिळणार आहे तुम्हाला, फक्त 2 महिने. किती, 2 महिने. तर 2 महिन्यामध्ये तुमचं टॉपचं वाचणं होईल का, टॉपचं रिव्हिजन होईल का, जेणेकरून तुम्ही मेरिट लिस्टमध्ये हायेस्ट टॉपचे मार्क्स मिळवाल आणि सिलेक्शन लिस्टमध्ये जाल. तर मी म्हणेल की 2 महिन्यामध्ये करतो म्हटलं होते, परंतु मी ते हवेत लाथा मारणार नाही. करतो म्हटलं तर होते आणि मी करणारच असं तसं हे जे आहे, तर आपण सध्या ते थोडं बाजूला ठेवू. करतो म्हटलं तर काही होते, तुम्ही 2 दिवसात सुद्धा अभ्यास करू शकता 2 महिन्याचा. तर आपण एक वास्तविकतेवर येऊ, कारण त्याच 2 महिन्यामध्ये तुमचं
वाढदिवस असते, त्याच 2 महिन्यामध्ये सणवार असते, त्याच 2 महिन्यामध्ये तुमचं दवाखाने असते, तुमची तब्येत असते, घरच्यांची तब्येत असते, अजून काय तुमचं एन्जॉयमेंट असते, फिरणं असते, अजून काय रडणं भुकणं असते. त्यामुळे ह्या 2 महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी येऊन जातात. फक्त अभ्यासच येते असं अजिबात नाही, असं अजिबात गृहीत धरू नका. तर आता पूर्वपरीक्षा जी आहे, तर फक्त पूर्वपरीक्षा जर केली तुम्ही तर मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला किती वेळ राहतील? 2 महिने. किती? 2 महिने. यम लिहितो फक्त मी. 2 महिने राहतील मुख्य परीक्षेला पूर्वपरीक्षेनंतर. आणि जर फक्त पूर्वपरीक्षा केली तर तुमची पूर्वपरीक्षा निघेल, ठामपणे सांगतो मी. पूर्वपरीक्षा निघेल. इथं कट ऑफच्या वर जातील, तुम्ही इथे सक्सेस मिळवाल. काय म्हणतो मी? सक्सेस मिळवाल इथे. परंतु पूर्व झाल्यानंतर मेसला फक्त 2 महिने आहे. 2 महिन्यात सगळं होईल का? नाही. मी परत एकदा सांगतो, 2 महिन्यात सगळंच होईल असं अजिबात नाही. करतो म्हणलं तर होते, नाही अशातला भाग नाही. पण वास्तविक दृष्टिकोनातून बघितलं तर रिव्हिजन वगैरे तुम्हाला मारावे लागतात, त्यामुळे अवघड आहे. आणि तुम्ही आतापर्यंत ऍग्रिकल्चरचं काही वाचलेलं नसते, कुठेतरी गुंतलेले असतात, कंपनीमध्ये जॉब करतात, काही गृहिणी असतात, काही शेती करतात, काही दुसऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, तर काही असे असतात की ऍग्रिकल्चरची जेव्हा जाहिरात येईल मी तेव्हाच बघतो, काही एफओ करत असतात, काही इतर अंक ढमक करत असतात, स्पेशली कृषी सेवक करतात, असं खूप कमी लोक आहेत बोटावर म्हणजे जगते. त्यामुळे तुम्ही हे पूर्वनंतर अभ्यास करायचा म्हटलं तुमच्याजवळ 2 महिने राहतात, सगळं पहिलेपासून करायचं असते. तुम्ही ग्रॅज्युएशनला डिप्लोम्याला जास्त काही अभ्यास केलेला नसतो, त्यामुळे होईलच असं अजिबात सांगत नाही, गॅरंटी देणारच नाही आणि तेवढी रिस्क घेऊच नका. आता तुम्हाला काय सांगतो, आता तुम्ही काय करायचं? पूर्वसोबत मुख्य घ्यायचं. पूर्वसोबत काय करायचं? पूर्वसोबत मुख्य घ्यायचं, तेव्हा तुमचा जनरल मेरिट लिस्टमध्ये नाव येते. आता फक्त पूर्वपरीक्षा करायची का? तर नाही, पूर्वसोबत मुख्य घ्यायचं. तुम्हाला आता पूर्वसोबत मुख्य जर घेतले तर टोटल 70 डेज मिळतात. आजपासून जर आपण पकडलं तर किती? टोटल 70 डेज. आपण डायरेक्ट त्या याच्यावरच येऊ. तुम्हाला टोटल किती डेज मिळतात म्हटलं मी? 70 डेज. हे टोटल हे तिन्ही कॅलेंडर आले 16 पासून. हे बघा 16 तारखेपासून आपलं चालू झालंय. किती तारखेपासून? 16 तारखेपासून आपलं चालू झालंय नियोजन. ठीक आहे. आता हे 16 तारखेपासून चालू झाले आपलं नियोजन. ऑगस्ट 16 पासून हे 31 ऑगस्ट पर्यंत हे पहिला महिना, सप्टेंबरचा दुसरा महिना, ऑक्टोबरचा तिसरा महिना, 25 ऑक्टोबरला राहणार आपली परीक्षा. दिसतंय सगळं? 25 ऑक्टोबरला आपली परीक्षा राहणार आहे. तर तिन्ही महिने मी आणले. तिन्ही महिन्यामध्ये आपल्याला 70 दिवस मिळतात. किती? 70 दिवस. या 70 दिवसाचं नियोजन सगळं मी इथं टाकलेलं आहे. तर बघा, हा संपूर्ण आठवडा आहे, हा दुसरा आठवडा आहे, नंतर हे 2 दिवस मिळतात. तर असे जर आपण 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट जर पकडले तर इथे तुम्हाला मिळणार 7 2 14, 14 2 16. इथं 16 दिवस मिळणार ऑगस्टमध्ये. हा सप्टेंबरचा पूर्ण महिना मिळणार 30 दिवस आणि ऑक्टोबरचे 24 दिवस मिळणार फक्त. ठीक आहे. तर मी इथं सगळं सांगितलं आहे. तुमचं लक्ष काय असायला पाहिजे? इतिहास, राज्यघटना, विज्ञान, अर्थव्यवस्था, भूगोल, चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता हे रोजचं करायला पाहिजेत. दररोज 100 ते 150 MCQ पाहिजे. आठवड्यात 2 विषयावर टेस्ट. हे सगळं सप्टेंबरमध्ये. चुका वहीत नोंदवायचे आहे, करंट अफेअर्स वगैरे रिव्हिजन वगैरे करायचं, हे सगळं मी दिलेलं आहे. 1 ते 15 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला काय पूर्ण सिलेबस रिव्हिजन करायचं आहे. 1 ते PYQ अनालिसिस करायचं आहे. दररोज एक मिनी टेस्ट द्यायची आहे. मिनी टेस्ट म्हणजे विषयानुसार असलेल्या टेस्ट. ठीक आहे. तर ते आपण बॅचमध्ये सगळं घेत असतो. आपल्या प्रत्येक लेक्चर नंतर तुमचा जो मुद्दा कव्हर झाला आहे त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट मिळते. हे फक्त आपल्याकडेच मिळते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर तुम्ही सर्वे केलाय का? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडे मिळते का? तर तुम्हाला जास्तीत जास्त सांगतोय, फक्त लेक्चर देतात. लेक्चर नंतर तुमची टेस्ट होत नाही, तुमची मेंटरशिप होत नाही. मेंटरशिप म्हणजे काय? तर 15 दिवसाला, 20 दिवसाला, महिन्याला तुम्हाला कॉल जाते. तुम्ही किती टेस्ट सोडवल्या, किती व्हिडिओ बघितले, टेस्टमध्ये मार्क्स किती येत आहे, मग एवढेच का मार्क्स येत आहे, मग तुम्हाला 50 पैकी जर 40 मार्क्स येत असेल तर 10 मार्क्सची सुधारणा करायला काय पाहिजे, काय करायला पाहिजे तुम्ही, ते सगळं तुम्हाला सांगितलं जाते. आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यावर आपला जोर असतो. कारण आपल्या कट ऑफ आणि कट ऑफच्या पारकडून मुख्यवर जे जोर मारायचं आहे तिथं GML मध्ये यायचं आहे. ठीक आहे. तर हे सगळं आहे. पूर्ण सिलेबस रिव्हिजन करायचा 1 ते 25 ऑक्टोबर पर्यंत. PYQ अनालिसिस करायचा या महिन्यात. सगळं मी ऑक्टोबर महिन्यातला सांगतोय. दररोज 1 मिनिट टेस्ट द्यायची, फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायची 16 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर पर्यंत. 4-5 आपल्या एक 8-9 दिवसामध्ये. शॉर्ट नोट्स रिव्हिजन करायचे, फॅक्ट रिव्हिजन करायचे, नवीन विषय टाळायचा, अजिबात नवीन विषय वाचायचा नाही. या आतापर्यंत तुम्ही जे वाचलंय ते या ऑक्टोबर महिन्यात दुसरं काहीच वाचायचं नाही. कोणत्या? 16 ते 24 ऑक्टोबर.
मी तर सगळं इथं विषयवार सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. याची इमेज तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जातील. या सगळ्या PDF किंवा PPT आपल्या टेलिग्रामवर. 8 ते 10 तास अभ्यास करायचे, 100 MCQ घ्यायचे, 1 तास हे 30 मिनिट, हे सगळं मी व्यवस्थित दिलेलं आहे. व्यवस्थित बघा. नियोजन तुमचं प्रत्येक महिन्यानुसार दिलेलं आहे. तुम्हाला किती दिवस मिळले? 70 दिवस. 40 दिवसात तुमचा सिलेबस कंप्लीट करायचा आहे. 20 दिवसात रिव्हिजन करायचं आहे प्लस MCQ घेऊन. 10 दिवस तुम्हाला फायनल रिव्हिजन व मॉक टेस्ट द्यायच्या फुल लेंथ वाल्या, 100 प्रश्न 100 मार्क्स वाल्या. ठीक आहे. हे सगळं नियोजन मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. जास्त मी या नियोजनावर बोलणार नाही. तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं, आपल्यानुसार नियोजन करायचं. डन. आता या पूर्वसोबत तुम्हाला मेन्सची पण तयारी करायची आहे. जर तुम्ही 8 ते 10 तास अभ्यास केला, 8 तास अभ्यास केला, तर 2 तास तुम्हाला मेन्सला द्यायचे. किती? समजा तुमचा अभ्यास किती आहे? 8 ते 10 तास तुमचा अभ्यास आहे. इकडे बघा. हा अभ्यास मी इथं सांगितला. दैनिक अभ्यास किती? 8 ते 10 तास. समजा मिनिमम तुम्ही 8 तास अभ्यास केलाय. आता अभ्यासाची स्पीड वाढवायची, अभ्यासाचा वेळ जास्त द्यायचा अभ्यासाला. आतापर्यंत मी तुम्हाला 2 तास करा, 4 तास करा तरी नफा असं म्हणत होतो, परंतु आता तुम्हाला स्पीड वाढवायची आणि वेळ जास्त द्यायचा. 8 ते 10 तास अभ्यास केला. समजा मिनिमम 8 तास जर तुम्ही प्रीचा अभ्यास केला, कशाचा? प्रीचा म्हणजे पूर्वचा, आणि नंतर एक 2 तास तुम्हाला करायचा रोज मेन्सचा म्हणजे मुख्य परीक्षेचा. बरोबर. आता टोटल तुमचा 10 तास अभ्यास झाला. एवढा जरी केला तरी इनफ आहे. डन. बाकी वेळ मग तुम्ही खेळा, काही तुमचे काम असेल ते करा, जे करायचं तुम्हाला ते करा. मिनिमम हे सगळं आपण कमीत कमी करतोय. आता 2 तास तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा. या 2 तासामध्ये आपल्या बॅचमध्ये पण तसंच, आता आठवड्याला तुमचे लेक्चर होत आहे मुख्यचे आणि प्रिलिमचे रोज होत आहे. तर हे जे आहे पूर्व आणि मुख्य, तर तुम्हाला हे अशा पद्धतीने 8 तास 2 तास रोज 10 तास अभ्यास करायचा पूर्व आणि मुख्यचा. तेव्हाच तुम्ही मुख्य परीक्षा तुम्हाला सोपी जाणार. जे 2 महिने राहते ते नवीन पोरं फक्त अभ्यास करेल, ज्यांचा कट ऑफ पार होईल ते फक्त अभ्यास करेल, पण तुम्ही तिथं रिव्हिजन कराल. त्या 2 महिन्यामध्ये तुम्ही रिव्हिजन कराल. एका महिन्यामध्ये तुम्हाला सगळं रिव्हिजन करता येतील. पुढचा महिना जो आहे फक्त रिव्हिजन, मॉक टेस्ट, रिव्हिजन, मॉक टेस्ट, रिव्हिजन, मॉक टेस्ट, बस. दुसरं काहीच करायचं नाही. टॉपला येता तुम्ही, टॉपला त्या GML मध्ये, जनरल मेरिट लिस्ट मध्ये टॉपला येतात, टॉप 10 ला, टॉप 20 ला. त्यामुळे अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर, नाहीतर तुम्हाला मुख्य परीक्षेला 2 महिने राहतील. 2 महिन्यामध्ये फक्त सिलेबस कव्हर करणेच तुमचं म्हणजे तेवढंच होईल, परंतु रिव्हिजन होणार नाही. ज्याचं रिव्हिजन होत नाही त्याला मार्क्स मिळत नाही चांगले. त्यामुळे चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर रिव्हिजन मस्ट. ठीक आहे. तुम्हाला 1 ते 2 महिने रिव्हिजनले पाहिजेतच. 2 महिने तुम्ही फक्त रिव्हिजन करा. 1 महिने पूर्ण सिलेबस कव्हर करायचं. पुढच्या महिन्यात फक्त रिव्हिजन टेस्ट एवढंच. बाकी दुसरं काहीच वाचायचं नाही. डन. आता हे झालंय तुमचं. ठीक आहे. हे नियोजनाचं झालंय. आता सर आमची पूर्व, आता तुम्हाला मुख्य आहे, तर मुख्यची अभ्यासक्रम कधी येईल? आता हा प्रश्न आहे. सर आमचा अभ्यासक्रम कधी येईल मुख्यचा, आणि आम्ही तोपर्यंत काय करायला पाहिजे? आता मुख्यचा अभ्यासक्रम अजून आलेला नाही आपला, तोपर्यंत काय करायला पाहिजे? तर बघा, अभ्यासक्रम कधी येईल ते मी सांगतोय. आजची 16 तारीख आहे. आता पुढच्या या एका महिन्यामध्ये आपलाच नाही तर इतर सर्व परीक्षाचा अभ्यासक्रम देणार आहे. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यांचा अभ्यासक्रम देणार आहे. तर त्यामध्ये सुद्धा आपला अभ्यासक्रम देणार आहे मुख्य परीक्षेचा. जवळपास आपला अभ्यासक्रम ऍग्रिकल्चरच आहे 90%. एक 5-10% झाले चेंजेस तर होऊ शकते. अॅनिमल हजबंड्री म्हणजे वेटरनरी वाल्याचा थोडं टाकू शकते, कारण मागच्या वेळेस नव्हतं. ठीक आहे. तर अभ्यासक्रम कधी येईल? तर या महिन्यामध्ये येऊ शकतो. पुढच्या एका महिन्यात 30 दिवसामध्ये तुम्हाला दिसून जातील. त्याच्यापेक्षा जास्त पुढे जर गेला तर मग त्यांना पूर्वपरीक्षा परत लांबावी लागेल. त्यामुळे तर अभ्यासक्रम कधी येणार आहे? पुढच्या एका महिन्यामध्ये, समजा 30 दिवसामध्ये. आता आजची 16 ऑगस्ट आहे, तर तुम्हाला कधीपर्यंत दिसेल? सप्टेंबर. तर सप्टेंबरच्या महिन्यापर्यंत तुम्हाला 15-20 तारखेपर्यंत, 15 ते 20 तारखेच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला आपला अभ्यासक्रम दिसून जातील. ठीक आहे. आता मी सर तुम्ही कशावरून सांगता? मी त्यांचं जे नियोजन चाललंय ना त्याच्यावरून हे सगळं सांगत आहोत. डन. आता तोपर्यंत कोणाचं नियोजन? एमपीसीचं जे नियोजन आहे त्याच्यानुसार सांगतो. आणि आपण नेहमी विश्लेषण करत असतो, अनालिसिस करतो, आणि हे सगळं त्या अनालिसिसच्या भरोश्यावर तुमच्यासमोर मांडत असतो. नाही की हवेत लाता. परत सांगतो, तोपर्यंत काय करायला पाहिजे? तर तोपर्यंत तुम्ही काय करायला पाहिजे? समजा आता या 15 दिवसात, समजा या महिन्यात, या 15 दिवसात आलाय टाइम आपलं मुख्य परीक्षा सिलेबस, तर तुम्ही तोपर्यंत काय करायला पाहिजे? समजा 1 महिना लेटही असला तोपर्यंत काय करायला पाहिजे? तुम्ही जमीन आहे आपलं, काय जमीन म्हणजे मृदा, सॉइल चेंज होतील का? हो नाही. क्रॉप आहे,
तुमचे जे पीक आहे ते चेंजेस होईल का? नाही. तुमचे जे कीड रोग आहेत ते चेंजेस होईल का? नाही. तुमचे जे सेंद्रिय शेती आहे ते चेंजेस होईल का? नाही. तुमचे जे अजून काय शेतमाल प्रक्रिया आहे, विपणन व्यवस्थापन आहे ते चेंजेस होईल का? नाही. मित्रांनो, जे ऍग्रिकल्चरचा गाभा आहे तो चेंजेस होणारच नाही. पिकं त्यांना विचारावं लागेल, ऊस कॉटन विचारावंच लागेल त्यांना. जमीन मृदेचे प्रकार, जमिनीचे काय ते फीचर आहेत ते सगळे त्यांना विचारावंच लागेल. त्याच्याशिवाय ऍग्रिकल्चर कम्प्लीटच होणार नाही. मग जो स्टॅटिक पार्ट आहे, आपण त्याला काय म्हणतो, स्टॅटिक म्हणजे न बदलणारा, कधी चेंजेस न होणारा तो पार्ट म्हणजे स्टॅटिक पार्ट. तर तुम्हाला स्टॅटिक पार्ट वाचायचा आहे. सॉइल असो, क्रॉप असो, तो पार्ट वाचायचा आहे तुम्हाला. योजना वाचायचा आहे. तो कधीही चेंज होणार नाही. आता योजना नाही वाचला तरी चालते, परंतु तुम्हाला जमीन असो, क्रॉप असो, तो पार्ट वाचायचा आहे. तो पार्ट तुम्ही वाचून ठेवला तर पुढे तुम्हाला तो सिलेबस मध्ये दिसणारच आहे. मग अजून नवीन काय जोडलं ते पण तुम्हाला ऍड करता येतील. मग आता तोपर्यंत काय करायचं, स्टॅटिक पार्ट वाचायचा. काय स्टॅटिक पार्ट वाचायचा आहे. स्टॅटिक न बदलणारा पार्ट वाचायचा आहे. डन. तोपर्यंत काय करायचं, स्टॅटिक पार्ट. मग आपण सुद्धा आपल्या बॅच मध्ये स्टॅटिक पार्टच घेत आहोत. ठीक आहे. जे बोलतो तसं वागत असतो, त्यामुळे मी तसं घेत आहोत. आता जवळपास 10-12 दिवस झाले एक पण लेक्चर मुख्य परीक्षेत दिलं नाही. का? कारण पूर्व परीक्षा फोकस चाललंय. पूर्व परीक्षा. आता आम्हाला परत मुख्य परीक्षेसाठी आठवड्याला लेक्चर, लेक्चर नंतर टेस्ट, लेक्चर नंतर तुम्हाला पीडीएफ नंतर टेस्ट, म्हणजे शॉर्ट नोटची पीडीएफ मिळते किंवा लेक्चरची पीडीएफ मिळते. तर असं चाललंय. ते तसंच तुम्हाला करावं लागेल. स्टॅटिक पार्ट कव्हर करावा लागेल तोपर्यंत. डन. आता बघा, हे सगळं झाले तुमचं. आता हे नियोजनाचं पण झाले. ही पण पीडीएफ तुम्हाला मिळून जातील. आता अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. पण कमेंट थोडे चांगले नीट व्यवस्थित ठेवा. मी सगळं तुमच्या समोर नीट व्यवस्थित मांडतोय प्रामाणिकपणे. तुम्ही प्रामाणिकपणे बोलण्याचा प्रयत्न करा. जर चुकीचं काही दिसलंय मला तर ते हाईड होऊन जाईल. तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण मिळणार नाही दास ऑफिसर अकॅडमीचे. त्यामुळे तुम्हाला सांगतोय व्यवस्थित बोला. हा, निगेटिव्ह बोलू शकता तुम्ही, पण शब्द व्यवस्थित वापरायचे. सगळं पॉझिटिव्ह बोला असं अजिबात नाही. याच्यात निगेटिव्ह सुद्धा राहू शकते, पॉझिटिव्ह सुद्धा राहू शकते. डन. आता सबस्क्राईब करा, लाईक करा, हे सगळं काही सांगायचं काम नाही. ठीक आहे, थांबू आता आपण. डन.